सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवास वेघडे, नित्य नित्य जोडे तेची साच प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करणारे, नवे नवे तर जड जीवांसाठी पाचवा वेद निर्माण करणारे. बरं एवढंच आहे का? एवढंच नाही ना. स्वतःचा देह कुठं नेला? सदेह वैकुंठाला नेला. स्वतःचा देह वैकुंठाला घेऊन गेले. एवढंच नाही, ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलं त्या राजांचे गुरुवर्य देहू निवासी असणारे जगद्गुरु जगदवंदने जगद्गुरु तुकोबराया त्यांचा 4 चरणाचा ते या अभंगातून त्यांचा अनुभव प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर चिंतन करणे अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की वेळ आणि संधी कोणालाही सहजासहजी मिळत नाही. कोणालाच मिळत नाही. मी काय कोणालाच मिळत नाही. पण ती संधी मला वाटतं आज मला मिळाली. त्याचं कारण तुम्हाला सांगेल. श्री संत वामन भाऊ आणि श्री संत भगवान बाबा यांच्या कोणत्याच बरं का पुण्यतिथी असू द्या किंवा सप्ताह, त्यांच्या नावाने सप्ताह चालू आहेत महाराष्ट्रामध्ये. कोणताही सप्ताह असू द्या, पण त्या सप्ताहामध्ये मला तरी वाटत नाही आतापर्यंत मला त्या सप्ताहामधली कीर्तन सेवा मिळाली. आनंद याचा आहे, मला कीर्तन दिलं याचा आनंद नाही बरं का. तुम्ही म्हणताना पुन्हा अहंकार व्हायला लागला काही, असं नाही महाराज. मला कीर्तन दिलं याचं काही नाही, पण बाबांच्या पुण्यतिथी निमित्त मला हित येण्याचा योग लाभला, त्याच्यासाठी मी तुमचे सर्व धन्यवाद मानते. ही सेवा मला हरिभक्त पारायण विठ्ठलजी महाराज शिंदे त्यांच्याकडून मला ही सेवा आली. खऱ्या अर्थानं शतशः धन्यवाद मी त्यांना देईल. कारण बघा सकाळीच फोन आला होता बरं का. कासेवाडी कुठं आहे ती? हां, तिकडं राहतात एक मामा राहतात माझे आणि मामी राहतात. तर त्यांनी फोन केला होता, म्हणले आमच्या इकडं येणार आहे, ती पण बाबांचा सप्ताह आहे. अरे म्हणले, अरे कितीतरी महाराज लोक कीर्तनकार झाली, नवे नवे तर कीर्तन करत करत त्यांनी शेवट केला. पण बाबांच्या सप्त्यात किंवा बाबांच्या पुण्यतिथी निमित्त जे सप्ते चालू आहेत त्या सप्त्यात मात्र सेवा त्यांना मिळालेली नाही आणि तुला मात्र लगेच मिळालेली. त्याच्यामुळे ते काय झालं, आनंद कोंदला. हां, असं झालं बघा. थोडा वेळ न घालवता लगेचच कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी हा अभंग ज्यावेळी लिहिला त्यावेळी बघा तुकोबारायांनी या अभंगाद्वारे स्वतःचा अनुभव सांगितला. फक्त एकच विनंती आहे सगळ्यांना, 1 तास आहे, फक्त 1 तास. काही करायचं नाही, फक्त शांत चित्तेने व्यवस्थित ऐकून घ्यायचं. काय करायचं? काय 10वेला आली का काय माझ्या? अहो हसा तरी व्हायच, हसा. उगच असं वाटायला लागलं आम्ही बसलोय गर्दीत आणि तुम्ही इथं एकटेच. हा सांगा, खरं सांगा, एकटं कोणी इथं? आम्ही उभेत ना आम्ही, त्यामुळे आम्ही एकटे दिसतोय तुम्हाला, पण तुम्ही सगळे बसलेला ना समूहाने, त्यामुळे फ्रेश चेहरे ठेवा. मी काय लई मोठी कीर्तनकार नाही, पण जेवढं माझ्या बुद्धीने तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांचा अनुभव सांगितला. कसा? बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अरे जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्यासारख्यांनी प्रश्न विचारावं बरं का. आता ही लिहूनच ठेवलंय म्हणा, चांगल्या माणसाला प्रश्न विचारणारे असतातच. हां, कसं? तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही अनुभव सांगताय, हां तुम्ही अनुभव सांगताय खरं आहे, पण तो तुम्हाला आलाय का? कारण अनुभवाची एक अशी खोड आहे, स्वतःला आल्याशिवाय दुसऱ्याला सांगता येत नाही. मग तुकोबारायांना विचारणा केली, तुम्हाला अनुभव आलाय का नक्की? तुकोबाराय म्हणले, हो हो मला अनुभव आलाय म्हणून तर जगाला सांगतोय ना मी. काय? मला अनुभव आलाय म्हणून मी जगाला सांगतोय. जर त्याचा अनुभव घेतला नसता
तर मी जगाला सांगितलं असतं का? नाही, मी जगाला सांगितलं नसतं. मग काय अनुभव आलाय म्हणले? अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. महाराज म्हणले अरे अनुभव आल्याशिवाय सांगताच येत नाही, पण मला अनुभव आला आणि तो मी तुमच्या समोर सांगितला. बरं ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही आमच्या समोर अनुभव सांगितला, पण मग आता हे सांगा, अनुभव तर सांगितला खरा, पण हा अनुभव आमच्यासारख्या प्रापंचिक लोकाला येण्यासाठी आम्ही काय करावं? तुकोबाराय म्हणले माझा अनुभव तुम्ही डोक्यात घ्याव, तुमचं माझ्यासारखं सार्थक झालंच म्हणून समजायचं. आता कोणता अनुभव त्यांचा डोक्यात घ्यायचा? तुकोबाराय सांगतात माझा पहा अनुभव. काय? माझा पहा अनुभव केला देव आपुला. माझा अनुभव बघा, तुम्हाला अनुभव सांगतो ना मी, माझा अनुभव बघा. काय? तर केला देव आपुला, हा माझा अनुभव आहे. मला खरं खरं सांगा माता माऊलीनो, आता हे तर खोटं बोललं तर बघा बरं का, खरं बोलायचं, खरं बोला. आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही तुम्ही आम्ही अनुभव घेतले, मग समजा वाईट असतील, चांगले असतील, काही का असना, मग ते भांडणातले असतील, म्हणा ह्याची शेती त्याच्यावर नावावर केली, पुन्हा ती भांडणं झाली, पुन्हा ती मिटली, काही का असना, ते अनुभव मला सांगा तुम्ही, आम्हाला सांगताल का इथं येऊन? बरं आमचं सोडा, घरातल्यांना कुणाला सांगताल का अजून? बाहेरची थोडीशी, ज्यांना ऐकायची सवय, ज्यांना छान वाटेल कानाला तुमचं वाटोळं झालेलं, त्यांना तुम्ही अनुभव सांगाल का? नाही. पण संत मायबाप असे आहेत, त्यांना वाईट अनुभव आला आणि चांगलाही आला तरी तो जगापासून लपून मात्र ठेवला नाही, अजिबात जगापासून लपून ठेवला नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे मला त्या देवाचा अनुभव आला. काय? केला देवा आपुला. मला हिथं बसलेल्यांपैकी सांगा असे किती आहेत इथं की ज्यांनी ज्यांनी देव आपला केलाय त्यांनी हात वर करा. बरं मग आता प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ना बरं का. हात वर केलाय ते काय म्हणतात ना, पाण्यात उडी मारून नाही मारली, आता पोहायचं का तसं डुबकी मारून मारायचं ते आपल्या हातात आहे. हा सांगा काय अनुभव आला तुम्हाला? बरं ऐका, महाराज म्हणतात अरे तुम्हाला देवाचा अनुभव आलाय तेच तुम्हाला सांगतोय मी. मग या पृथ्वी तलावरचे जेवढे काही जीवजंतू आहेत, मानव प्राणी आहेत, त्यांना आलेला अनुभव तो काही जगावेगळा असणार आहे. आता अनुभव सांगायचं झालं तर हे बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी असा अनुभव घेतला की केला देव आपुला, असं म्हणले बरं का. आता एक अनेक पोरांनो, एक अनेक शिकवलंय ना तुम्हाला शाळेत. एक म्हणजे काय? एक वस्तू. आता मृदंग एक आहे तर काय म्हणणार तुम्ही? एक. बोला की बोला. एक म्हणणार आहे. आणि जर इथं अजून दोन मृदंग लावले असते तर कोणत्या शाळेत जाते ती बघा बरं एकदा जाऊन. एक आणि अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त असणारे त्याला काय म्हणायचं? अनेक म्हणायचं. मग तुकोबारायने इथं शब्द काय वापरला? काय वापरला? माझा पहा अनुभव आणि केला देव आपुला. देव आपुला म्हणले, केले देवे नाही म्हणले. काय म्हणते मी कळतंय ना? देवे नाही म्हणले. देवेचा अर्थ काय होईल? माणूस आणि माणसं, महाराज आणि महाराज मंडळी. कळालं? हा बघा आत्ताशी गाडी रुळावर आली वाटतं. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात अरे या पृथ्वी तलावरच्या लोकांचा अनुभव सांगाव, कीर्तनात सांगाव, याच्यासारखं तर नाहीच नाही. बरं कसा नाही, कसा सांगायचा? तर ऐका, तुकोबाराय म्हणले अरे जन्माला आल्यानंतर ज्याच्यासाठी हा मानव जन्माला आला ते कार्य न करता तो जर दुसऱ्या विषयांकडे जात असेल, ते विषयांकडे नुसता जात नाही, एक देव धरायचं तर 12 देव धरून बसतोय. तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचंय? तुकोबाराय म्हणले आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कसा? तेने विना जीवा. असा देव करून घ्यावा. पण पृथ्वी तलावर लय मोठी मोठी व्यक्ती जन्माला आल्या, त्यांनी मात्र देव पाठीभर करून ठेवले. आता कसे करून ठेवले बघा. महाराज म्हणतात अरे या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या जीवजंतू
हे काय करतात माहिती का मानव प्राणी? अरे वारानुसार देव बदलायला लागली. स्टेटस द्वारे कळतंय आम्हाला. वारानुसार देव बदलली. कशी बघा, सोमवारी म्हणलं, सोमवारी कुणाचा हो? मार्गशीर्ष संपलाय जणू. हा, कुणाचा? महादेवाचा. सोमवार आला रे आला की नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हे नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गेला का सोमवार? गेला का? झालं स्टेटस कट. बर, पुढं कोणता वार आला? मंगळवार. मंगळवार कोणाचा हो? होय महाराज मंडळी, स्टेटस बघता की हो तुम्ही बी? मंगळवार कुणाचा? भवानी आईचा मंगळवार. बरं ठीक आहे. आता मंगळवार म्हणलं की तुम्हाला कोणतं गाणं आठवणार माहिती आहे मला. कारण हा जीव चांगलं शोधायचं तर वाईटच आधी शोधून बसतो. बरं का, चांगलं शोधायचं तर वाईट आधी शोधून बसतो. आता बघा, मंगळवार कुणाचा आहे? आई साहेबांचा आहे मंगळवार. की लगेच हा व्यक्ती दुसऱ्या दिवशी मंगळवारी लगेच देवीचं गुणगान करायला चालू. अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दन लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन. गेला का मंगळवार? स्टेटस कट. आला बुधवार. काय? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बर, गुरुवार आला. गुरुवार काय? गुरु माझी माता. एवढंच नाही, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझी माता कृष्ण माझा तुला कृष्ण माझी माता कृष्ण माझा तुला कृष्ण माझी माता कृष्ण माझा तुला कृष्ण माझी माता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे कृष्ण माझे तारू झाला का गुरुवार? शुक्रवार आला की काय? आई ग लखा बाय तुझ लिंबावानी डोळ
आता कोणता वार राहिला हो? शनिवार. हाय हाय सगळी जागेवर आहेत. हा शनिवार आला की कोण? शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शनिवार झाला, आता रविवार आला की हे कुठं गेला? जेजुरीला. माझ्या देवा मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. सांगावं लागतंय का ते बी? हा झाले सगळे वार. सगळ्या देवांना जाऊन आले का? निस्तेच जाऊन आले पायाने, पण मनात एखादा ठेवला की नाही? तुकोबाराय सांगतात या पृथ्वी तलावर आल्यावर जर देव जर पाठी भर झाली ना, देवाला सुद्धा प्रश्न पडेल. काय देवा तुला बोलवलंय तुझा संकटात, देवा तुला बोलवलंय तुझा. शंकर भगवान म्हणतील तुम्हाला बोलवलंय तुम्ही जा. गणपती बाप्पा म्हणतील तुम्हाला बोलवलंय तुम्ही जा. आणि असं करता करता तुम्ही आम्ही कधी या सागरात बुडून मरून जाऊ, ते तुमचं आम्हाला आणि आमचं तुम्हाला. ज्याचं त्यालाच माहित असतंय ते, बरं का. मग महाराज म्हणले आता ह्या वाऱ्यानुसार ह्या पृथ्वी तलावरचे लोक देव बदलत असतात. मग काय करायला सांगितलं की तुम्ही असा एक देव करा, असा एक देव करा की त्या देवाशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचलंच नाही पाहिजे. जागृती स्वप्नी असं त्या देवाशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचलंच नाही पाहिजे, असा एकमेव देव असावा. जेवतानाही त्याचं नाव मुखामध्ये यावं, नाही तर शिव्या नाही यावं. हा ध्यानात ठेवा. उगा हसू नका तुम्ही, हसायसाठी नाही, हे खरी परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचं काम केलं. जेवताना सुद्धा शिव्या देतात महाराज, जेवताना. मग महाराज म्हणले या पृथ्वी तलावर जन्माला आलेले जेवढे काही जीवजंतू आहे ना, त्यांच्या स्वप्नात हे असं येणार नाही की एक देव करावा आणि त्याचीच पूजा करावी. आणि ते जर होणार असेल तर महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्हाला एकच देव करायचा आहे, आम्हाला संतांच्या मार्गावर चालायचंय, मग आम्ही काय करायचं? महाराज सांगतात काय? संत समागमी धरावी आवडी. काय सांगितलं? संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. बरं ठीक आहे म्हणले, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. पण संत समागमी धरण्यासाठी आम्हाला कळलं तर पाहिजे कुणाचे पाय धरा आणि कुणाचे नाही. नको त्याचे पाय जर धरले तर जीवनाची होळी झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याचे पाहिजे त्याचे जर पाय धरले तर जीवनात कलर भरल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं महाराज म्हणले मग तुम्ही काय करा माहिती का? हे सर्व होईल पण कधी तुम्हाला शरण जावं लागेल. कुणाला? संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्यानंतर योग्य तो मार्ग ते तुम्हाला दाखवतील आणि योग्य त्या सुखाची चव या पृथ्वी तलावर आल्यानंतर तुम्हाला आम्हाला चाखायला भेटेल. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं हे खरं आहे.